व्याख्यानमालेचे पुष्प आठवे. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या पाहुण्या तसेच पाच ग्रामस्थ सौ मानसी जोशी यांना विनंती करते आणि आजच्या वक्त्या सौ अमृता जोशी यांना विनंती करते की त्यांनी रुक्मिणी पांडुरंगाला पुष्पहार घालावा. देवी महागौरीची पूजा केली जाते. तिचा श्लोक सादर करते. या देवी सर्वभूतेषु मा महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. कठोर तपश्चर्येने गोरा रंग प्राप्त केल्यामुळे या देवीला महागौरी असे म्हणतात. चतुर्भुज अशा देवीच्या हातात त्रिशूल आणि डमरू आहे, तर ती वृषभ आरूढ आहे, श्वेतांबरधरा आहे. देवीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. तिच्या तेजाने देवीचा रंग काळा झाला होता, परंतु भगवान महादेवांनी तिच्या तपस्येवर प्रसन्न होऊन तिला गंगाजलाने शुद्ध केले. त्यामुळे तिच्या शरीराचा वर्ण तेजस्वी आणि गोरा झाला. आजच्या वक्त्या आहेत सौ अमृता जोशी. त्यांचा परिचय करून देते. सौ अमृता ओंकार जोशी. शिक्षण BA. त्या पुरुषोत्तम नारायण गाडगीळ म्हणजेच PNG मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह अकाउंटंट हेड तसेच ब्रांच मॅनेजर अशा पदावर गेले 8 वर्ष त्यांनी काम पाहिले. सध्या त्यांनी स्वतःचा स्वामी कृपा गृहउद्योग सुरू केला आहे. तसेच मानदेशी फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून चिपळूण, खेड, संगमेश्वर या तालुक्यामध्ये बचत गट तसेच इतर महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण त्या देतात. चिपळूण नगरपालिकेच्या पाक विभागातील बचत गटाची CRP म्हणूनही त्या कार्यरत आहेत. त्यांचा आजचा विषय आहे पाककला. पाककला म्हणजे रुचकर, चविष्ट आणि पौष्टिक अन्न बनवण्याची कला किंवा शास्त्र. पाककला ही केवळ स्वयंपाक नसून त्यात पदार्थांची चव, पोषण आणि सादरीकरण याची शास्त्रशुद्ध गुंफण असते. तर पाककलेची अधिक माहिती जाणून घेऊया सौ अमृताकडून. नमस्कार. 14 कला आणि 64 विद्यांचा अधिपती म्हणून गणपतीला मानलं जातं. तर आजच्या या आपल्या व्याख्यानाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनाने आपण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जसा गणपती हा 14 कलांचा अधिपती आहे, तसंच प्रत्येक कलेची एक उपास्य देवता असते. प्रत्येक कलेला एक अधिष्ठात्री देवता असते आणि आजच्या आपल्या ह्या विषयाची आणि पाककलेची अधिष्ठात्री देवता म्हणून माता अन्नपूर्णेला पाहिलं जातं. माता अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात पार्वती. त्यासाठीचा एक आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला अन्नपूर्णा स्तोत्र आहे. त्या स्तोत्रामधला एक श्लोक सादर करते. अन्नपूर्णे सदापूर्णे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम दीक्षां देहि च पार्वती. पण माता पार्वतींना हे अन्नपूर्ण रूप का घ्यावं लागलं याबद्दलची एक कथा पुराणामध्ये सांगितली जाते. ती अशी की एकदा भगवान शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर सारीपाट खेळत बसलेले असतात आणि सारीपाटाच्या प्रत्येक डावामध्ये माता पार्वती जिंकत असतात. डाव रंगत आलेला असतो आणि भगवान शिवानी आपलं नाल आणि त्रिशूळ सुद्धा पणाला लावतात, तरी सुद्धा माता पार्वती जिंकतात. मग शेवटीला भगवान विष्णू येऊन गुप्तपणे भगवान शंकरांची मदत करतात आणि पटावरचे फासे उलटे फिरवतात आणि आता भगवान शंकर जिंकू लागतात. हे काहीतरी चुकीचं घडतंय किंवा काहीतरी गडबड आहे हे माता पार्वतींना समजतं आणि त्यानंतर भगवान विष्णू आणि भगवान शंकर त्या सगळ्याची कबुली देतात आणि माता पार्वतींजवळ बोलत असताना शंकर म्हणतात की आपलं आयुष्य सुद्धा या सारीपाटासारखंच आहे. आपल्या आयुष्याचे फासे कधी कसे पडतील काही सांगता येत नाही. हे जग म्हणजे एक मोह मायाच आहे. असं बोलत असताना पटकन भगवान शंकरांच्या तोंडून निघून जातं की अन्न हे सुद्धा मोह मायाच आहे. हे ऐकल्यानंतर मात्र देवी पार्वती क्रोधित होतात आणि त्या म्हणतात की जर अन्न खोटं असेल तर ते बनवणारे मी सुद्धा खोटे ठरेन ना. त्यावर भगवान शिव म्हणतात हो हे खरं आहे,
तू सुद्धा कोटी ठरशील. हे ऐकल्यावरती पार्वती देवींचा खूप राग येतो आणि त्या कैलास सोडून निघून जातात. ज्या क्षणी पार्वती देवी कैलास सोडून निघून जातात त्या क्षणापासून सृष्टीचं सृजन थांबतं आणि सगळीकडे अन्नधान्य मिळेनासं होतं, दुष्काळ पडतो. आज सगळीकडे हाहाकार माजतो आणि भगवान शिवांना कळतं की जरी आपण म्हटलं की अन्न हे माया आहे, जरी तात्विकदृष्ट्या हे जग माया असलं तरी भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी आणि भौतिक गोष्टींसाठी मिळवण्यासाठी जी ऊर्जा आपल्याला लागते त्यासाठी अन्न हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यांना त्यांची चूक कळते आणि ते देवी पार्वतींना शोधण्यासाठी आणि त्यांचा राग घालवण्यासाठी म्हणून कैलासावरून निघतात. त्यावेळेला त्यांच्या कानावर अशी वार्ता येते की काशी क्षेत्रामध्ये एका घरात एक महिला सर्व लोकांना अन्न बनवून जेवू घालते. संपूर्ण जगामध्ये अन्नधान्याचा तुटवडा असताना, दुष्काळ पडलेला असताना काशी क्षेत्रामध्ये अन्न शिजवून एक स्त्री सर्वांना भिक्षा देत होती. हे कळल्यावर भगवान शिवांना कळतं की ती दुसरी कोण नाही तर साक्षात पार्वतीच आहे. म्हणून भगवान शिव काशी क्षेत्री जातात. ज्या घरामधनं अन्न भिक्षा दिलं जातं त्या घरात इतर भिक्षेकरांप्रमाणे भगवान शिव सुद्धा भिक्षापात्र घेऊन उभे राहतात आणि देवी पार्वतीकडनं भिक्षा मागतात. त्यांना झालेली चूक ते पार्वतींना सांगतात की माझं चुकलं, की जरी मी म्हटलं तरी तात्विकदृष्ट्या ते योग्य आहे, पण जर खरं म्हटलं तर सृष्टीचं सृजन अन्न नसेल तर थांबतं आणि सृष्टी जर चालू राहायला हवी असेल आणि प्रत्येक कार्यामध्ये जर ऊर्जा हवी असेल तर त्यासाठी अन्न हे खरोखर आवश्यक आहे. इतकं बोलून ते त्यांची चूक कबूल करतात. माता पार्वती त्यांना भिक्षा घालतात आणि त्यानंतर ते असं ठरवतात की आता आपण घेतलेला हा अन्नपूर्णेचा वसा हे रूप, ह्या रूपात आपण ह्या काशी क्षेत्री नित्यवास करावा आणि म्हणून त्या काशी क्षेत्री नित्यवास करायला लागतात. त्यावेळेला ते असं सांगतात की जो कोणी माझ्या ह्या रूपाची माझी उपासना करेल त्याच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याचा तुटवडा पडणार नाही आणि त्यांच्या ह्या रूपाची स्थापना काशी क्षेत्री होते. आज काशी क्षेत्रामधल्या काशी विरेश्वरानंतर सगळ्यात महत्वाचं स्थान जर कुठल्या देवस्थानाचं असेल तर ते साक्षात अन्नपूर्णा मातेंचं आहे. आद्य शंकराचार्य ज्या वेळेला काशी क्षेत्री आले त्यावेळेला त्यांनी माता अन्नपूर्णेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि तसं बघायला गेलं तर आद्य शंकराचार्य हे सुद्धा वेदांती. ज्याप्रमाणे शंकरांचं मत होतं त्याचप्रमाणे त्यांचंही मत होतं ब्रह्म हेच सत्य आहे आणि बाकी जग मिथ्या आहे. परंतु अन्नपूर्णेचं रूप पाहिलं, तिच्या हातामध्ये असणारं सोन्याचं पात्र आणि एका हातामध्ये असणारी पळी हे पाहिल्यानंतर आणि तिचं हेमडमरावर बसलेली देवी पाहिली, तिच्या अंगातले अलंकार पाहिले आणि त्यांना अन्नपूर्णा स्तोत्र त्यांनी तेथे बसून रचलं आणि जे आज सर्वश्रुत आहे. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये अन्नपूर्णा स्तोत्र रोज म्हटलं जातं, ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याचा तुटवडा पडत नाही. अन्नधान्य म्हणजे काय की तुमच्या घरामध्ये भरभरून वाहणारे पैसा म्हणजेच तुमच्याकडची संपत्ती नसते. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे तुमच्या घरात भरलेलं धान्याचं कोटर हे सुद्धा ऐश्वर्यच आहे. ऐश्वर्य म्हणजे फक्त पैसा नसतो. तुमच्या घरात येणारा प्रत्येक पाहुणा तो कुठल्याही वेळेला येऊ दे, पण तो न जेवता किंवा विनमुख जात नसेल तर तुमच्याकडे ऐश्वर्य आहे, असं म्हटलं जातं. आणि ज्या ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी असते त्या घरामध्ये कधीच अन्नाचा तुटवडा पडत नाही. आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न झालेल्या मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णा देण्याची पद्धत आहे. त्यामागचा हेतू एवढाच असतो की तिने देखील तिच्या सासरी जावं आणि तिच्या सासरी अन्नपूर्णेप्रमाणे सर्वांना तृप्त करावं. तिच्या घरामध्ये कधीही अन्नधान्यांचा तुटवडा पडू नये यासाठी तिला तिच्या माहेरकडनं दिलेला तो आशीर्वाद असतो. आता अन्नपूर्णा देवी ही आपल्या पाककलेची अधिष्ठात्री देवी आहेच. परंतु पाककला म्हणजे काय? तर फक्त स्वयंपाक बनवणं एवढंच आहे का? नाही. चविष्ट, रुचकर जेवण बनवणं इतकंच आहे का? तर नाही. पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर आणि उत्तम असं भोजन बनवणं, त्याचबरोबर त्याचं उत्तम असं सादरीकरण करणं, ते योग्य पद्धतीने मांडणं, ह्याला सुद्धा पाककलेमध्ये फार विशेष महत्त्व आहे. आपण बरेच वेळेला बघतो की एखाद्याच्या हातची चव असं म्हणतो, एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर आपण सहज म्हणतो त्याच्या हाताला खूप चांगली चव आहे. पण जशी पदार्थामध्ये हाताची चव उतरते तशीच करणाऱ्याच्या अंतर्मनाची चव उतरते असं सुद्धा म्हणतात. आपण जितक्या प्रसन्न मनाने आनंदाने एखादा पदार्थ करतो ना त्याची चव त्या पदार्थामध्ये निश्चितपणाने उतरते. म्हणूनच म्हटलं जातं की कधी-कधी आपली कुठलीही तयारी नसते, घाई गडबड असते, त्यावेळेलाही केलेला पदार्थ अत्यंत रुचकर होतो. पण तुम्ही अगदी सगळा व्यवस्थित घाट घातला आणि पदार्थ करायला गेला तर तो हमखास बिनसतो, असंही बरेच वेळेला होतं. कधी-कधी साधी छोटीशी लसणीची फोडणी जरी दिली तरी आमटी किंवा भाजी लज्जतदार होते. पण कधी-कधी ढिगाने मसाले घातले तरी पदार्थ उत्तम होत नाही. यामागचं कारण हेच की जो पदार्थ बनवणारा व्यक्ती आहे तो जर प्रसन्न असेल त्याचं प्रतिबिंब हे त्या पदार्थामध्ये उतरत असतं आणि तो जर प्रसन्न मनाने तो पदार्थ करत असेल तर खाणाराही तितक्याच प्रसन्नतेने खातो आणि त्यालाही तितकाच आनंद मिळतो. आणि म्हणून कदाचित आपल्याकडे म्हटलं जातं जर श्रद्धायुक्त भक्तिभावाने एखादा पदार्थ केला
तर त्याची गोडी ही अमृतापेक्षा जास्त असते आणि म्हणून पूजेचा प्रसाद हा नेहमीच्या शिऱ्यापेक्षा आपल्याला वेगळा लागतो. कारण ज्या वेळेला आपण पूजेचा प्रसाद बनवतो त्यावेळेला आपल्या स्वतःच्या मनामध्ये श्रद्धायुक्त भाव असतो. आपल्या आजूबाजूला सात्विक लहरी वास करत असतात आणि अशा वेळेला आपण जो पदार्थ बनवतोय तो स्वतःसाठी किंवा इतर कोणासाठी नाही तर साक्षात भगवंतासाठी बनवतो ह्या भावनेने तो करतो. म्हणून त्याची गोडी ही इतर पदार्थांपेक्षा किंवा नेहमीच्या शिऱ्यापेक्षा थोडी जास्त असते. पाककला म्हटलं की तिचं ज्ञान कुठे ना कुठेतरी सगळ्यांनाच असतं असं नाही. काही जण असं असतात की त्यांना सगळेच पदार्थ जमतात असं नाही. आता सुगरण कुणाला म्हणावं? जिला सगळंच येतं तिला सुगरण म्हणावं का? तर नाही, सुगरणीच्या व्याख्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. साधा आमटी भात जमणं ह्याला सुद्धा सुगरणपणाचं लक्षण म्हणतात. कारण भात दिसायला साधा असला तरी तो मऊ मोकळा व्हावा लागतो. अनेक वेळेला कधीतरी भात फडफडीत होतो, कधी मऊ होतो. पण जिला अचूकपणे कळतं की कुठल्या तांदळाला किती पाणी घातलं पाहिजे आणि कुठला भात कशा पद्धतीने केलं पाहिजे, ती खरी सुगरण. कारण जुना तांदूळ जर आपण भात करायला घेतला तर त्याचं अंगीभूत पाणी जे असतं ते गेलेलं असतं. म्हणून अशा तांदळाला थोडं जास्त पाणी लागतं. पण तोच तांदूळ जर नवीन असेल तर त्याच्यामधली आर्द्रता जास्त असते आणि म्हणून अशा प्रकारच्या तांदळाला थोडं कमी पाणी वापरलं जातं. म्हणून आपल्याकडे पदार्थ करताना सरसकट एकच तांदूळ सग सगळ्याच पदार्थांना वापरत नाही. मसाले भातासाठीचा तांदूळ हा वेगळा असतो. रोजच्या भातासाठीचा तांदूळ वेगळा असतो. मऊ भातासाठीचा तांदूळ वेगळा असतो. ही निवड करणं जिला जमतं ती खरी सुगरण. तसं बघायला गेलं तर पदार्थांमध्ये बरेच बारकावे असतात. आपण साधं पिठलं बघायला गेलं तर चण्याच्या डाळीचं पिठलं आणि कुळथाचं पिठलं. नावं सारखीच आहेत, पण दोघांच्या चवींमध्ये आणि करण्याच्या पद्धतीत अतिशय फरक आहे. ज्यावेळेला आपण चण्याचं पिठलं करतो त्यावेळेला ते पाण्यामध्ये पीठ कालवून फोडणीमध्ये ओतलं जातं आणि कुळथाचं पिठलं करताना फोडणीमध्ये पाणी ओतून मग त्याला उकळ आल्यानंतर त्याच्यामध्ये पीठ पेरलं जातं. हा फरक ज्याला कळतो ती सुगरण. नाहीतर तुम्ही त्या चण्याच्याच पिठल्याप्रमाणे जर कुळथाचं पिठलं बनवलं तर ती चव येत नाही. माझा सगळ्यात पहिला अनुभव होता की मला जेवण करायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला सगळ्यात पहिलं मी पिठलं भात केलं आणि मी बघताना बेसनाचं केलेलं पिठलं होतं ते बघितलं होतं आणि त्या कृतीप्रमाणे मी कुळथाचं पिठलं केलं होतं आणि ते अतिशय घट्ट झालं आणि मग माझी आत्या मला पटकन ओरडली, "असं कोणी पिठलं करतं का? ह्याला कुळथाचं पिठलं म्हणतात का?" ते म्हटलं, "तुम्ही जसं करता तसंच मी केलं, ते भिजवलं वगैरे नाही. ते असं नाही करत. थोड्या पिठामध्ये सुद्धा कुळथाचं पिठलं दाटसर होतं." मग ते कसं? हा मला मिळालेला माझ्या पाककलेला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मिळालेला पहिला धडा जो होता तो पिठलं भातापासून मिळाला. की तेव्हा कुठेतरी समजलं की भात आणि पिठलं बनवणं साधी सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यामध्येही कलाकुसर असते, त्याच्यामध्येही कसब असतात, ती आपल्याला कळावी लागतात, ती वापरावी लागतात. अशा अनेक गोष्टी आहेत पाकशास्त्रामध्ये ज्या आपल्याला अजूनही माहिती नाहीयेत किंवा जे जुने ग्रंथ आहेत ते आपल्यापैकी किती जणांनी वाचले असतील मलाही माहित नाही. पण ह्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मला पाककलेमधले सुपशास्त्र आणि पाकदर्पण हे 2 ग्रंथ जे आहेत त्याचं थोडंफार वाचन करायला मिळालं. त्याच्यामधली भाषा ही आपल्या आजच्या रोजच्या बोलीभाषेपेक्षा खूप वेगळी जाणवते. त्याच्यामध्ये वापरलेले जिन्नस असतील, पालेभाज्या असतील किंवा इतर काही गोष्टी असतील ज्या आज आपल्या जेवणाच्या ताटामध्ये आपल्याला बघायलाही मिळत नाही. अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याचा वापर करणं आज आपण विसरलोय. म्हणजे एखादी कला समृद्ध करण्यासाठी येणारे बदल आपल्याला जरूर स्वीकारायचे असतात. कला म्हटली की नाविन्यतेत येणारी प्रत्येक गोष्ट कलाकाराला स्वीकारावी लागते. पण त्याच बरोबरीने जे पारंपरिक आहे ते सुद्धा जपलं पाहिजे तरच ती कला समृद्ध होते. नाहीतर त्या कलेला काही अर्थ उरत नाही. ज्या वेळेला इंटरनेट नव्हतं त्याही वेळेला पाककलेची माहिती आपल्याला मिळत होती आणि ती कधीतरी कुणाच्या तरी मुखातनं येत होती किंवा कुठेतरी लिखित स्वरूपामध्ये येत होती. सगळ्यात पहिलं भारतामधलं पाकशास्त्रामधलं पुस्तक सुपशास्त्र हे 1875 साली लिहिलं गेलं. ज्याचे रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी ते लिहिलं होतं आणि रावजी गोंधळेकर यांनी त्यांच्या छापखान्यामधनं ते प्रकाशित केलं होतं. आता हे पुस्तक लिहिणारे रामचंद्र गुप्ते हे स्वतः स्वयंपाकी नव्हते किंवा लेखकही नव्हते. पण त्यांनी असे काही संदर्भ गोळा करून हे पुस्तक लिहिलं होतं. खरं तर ते एक सरकारी नोकरी करणारे नोकरदार होते. तरी त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. सुपशास्त्र हे पुस्तक वाचताना लक्षात येतं की असे कितीतरी पदार्थ आहेत किंवा आपल्या भाषेमधली काही पदार्थांसाठीची नावं किंवा वैशिष्ट्ये आहेत, क्रियापद आहेत, ज्यांचा वापर आज आपण आपल्या बोलीभाषेत सुद्धा करत नाही. आदण सळसळणं, त्याच्यानंतर आपण एखादा म्हणतो ना, एखादा पदार्थ असतो त्याच्या क्रियापदावरनं आपल्याला वाटतं की तो पदार्थ खावासा. म्हणजे भजी म्हटली की ती चमचमीत असली पाहिजे, कुरकुरीत असली पाहिजे. मिसळ कशी तडका असलेली म्हणजे वरती तर्री दिसली की ती मिसळ पाहिजे. असे अनेक क्रियाविशेषणं प्रत्येक पदार्थाला वापरली गेली. यापैकी अनेक गोष्टी आज आपल्या
वापरामधनं बाहेर पडलेले आहेत. सुपशास्त्र हा विषय जेव्हा पुस्तक रूपामध्ये आला, तो काळ महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विशेष काळ म्हणून त्याच्याकडे पाहावं लागतं. कारण पेशवाईचा पूर्ण अस्त झालेला 1857च्या उठावातून बाहेर पडलेली आणि इंग्रजी युगाचे वारे किंवा पाश्चिमात्य संस्कृतीचे वाहू लागणारे वारे आणि पाश्चिमात्य बदल आत्मसात करणारी पिढी अशा उंबरठ्यावर असताना भारतामधल्या आपल्या पारंपरिक खाद्य संस्कृतीवर आधारित पहिलं पुस्तक म्हणून सुपशास्त्र हे महत्त्वपूर्ण टप्पा मानलं जातं. सुपशास्त्रसारख्या पुस्तकातून तत्कालीन समाजाचं दर्शन कसं आहे, तत्कालीन समाज कसा होता, तत्कालीन महिला कशा पद्धतीने वावरत होत्या किंवा तत्कालीन समाजामध्ये कुठल्या प्रकारचे पदार्थ केले जात होते याबद्दलचं सविस्तर वर्णन त्या पुस्तकातनं बघायला मिळतं. सुपशास्त्र खालोखाल दुसरं एक पुस्तक जे गोदावरी पंडित यांनी लिहिलं होतं ते म्हणजे पाकदर्पण. त्यांनी पाकदर्पण हे पुस्तक लिहिताना कुठली सामुग्री वापरावी हे तर जरूर लिहिलं, पण त्या व्यतिरिक्त त्यांचा पाकदर्पण हे पुस्तक विशेषाने गाजलं कारण त्याच्यामध्ये दिलेली वजनं, मापं, कारण पदार्थ करताना मापनशास्त्र हे खूप महत्त्वाचं असतं. हा पहिला मानदंड त्यांनी त्यांच्या पुस्तकामार्फत दिला आणि त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला आज कालातीत झालेले शब्द ऐकायला मिळतात. मासा, शेर, तोळा हे म्हणजे काय आहे हे आपल्याला माहित नसतं. आज आपल्याकडे मेजरमेंट कप आणि टीस्पून आणि टेबल स्पून हीच मेजर सगळ्यांना माहिती आहेत. पण एक काळ असा होता त्यावेळेला मासा, तोळा, शेर अशा प्रकारची मापं वापरली जायची आणि हे मापं वापरून कुठला पदार्थ किती वेळात कशा पद्धतीने केला पाहिजे हे गोदावरी पंडितांनी खूप चांगल्या पद्धतीने वर्णन केले. जसं त्यांनी मापकशास्त्र त्यामध्ये सांगितलं त्याचप्रमाणे त्यांनी काही पाकशास्त्राच्या बाबतीतले काही नियम सुद्धा घालून दिले. त्यातला पहिला नियम असा होता की पदार्थ ज्या ठिकाणी करायचंय ते स्वयंपाकघर अत्यंत स्वच्छ, नीटनेटकं असावं. कारण स्वच्छ जागी आपलं मन प्रसन्न राहतं आणि प्रसन्न मनाने केलेला पदार्थ सुद्धा प्रसन्न होतो. तसंच त्यांचा दुसरा नियम होता की जर पदार्थ जागा स्वच्छ हवी, करणाऱ्याचं मन प्रसन्न हवं, पण त्याचबरोबर त्यासाठी तुम्ही जो जिन्नस वापरता तो सुद्धा चांगला हवा. असे अनेक दंडक त्यांनी त्यांच्या पुस्तकामधनं घालून दिलेले. त्याच पद्धतीने एक माणसापासून ते 10 माणसापर्यंतचं जेवण किंवा स्वयंपाक कसा करावा, जो नव्याने पाककला क्षेत्रामध्ये कार्यरत होणार आहे किंवा नवीन नववधूला कळावं ह्यासाठी अनेक अशी मापं, अनेक असे पदार्थ अगदी रोजच्या डाळी भाजीपासून ते पंचपक्वान्नापर्यंत असे सगळे प्रकार त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केले. आपण रोज ज्या घरामध्ये स्वयंपाक बनवतो त्या स्वयंपाकाला अनेक वेळा आपल्याला म्हटलं जातं की आज मला काहीतरी प्रयोग करून खायला घातलं. तो प्रयोग करतात म्हणजे ती प्रयोगशाळाच आहे. म्हणूनच ही प्रयोगशाळा म्हणजे स्वयंपाकशाळा. आपण असं बघत नाही पण रोजच्या विज्ञान युगातल्या ज्या काही अभिक्रिया आहेत त्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये घडत असतात आणि म्हणूनच स्वयंपाकाला स्वयंपाकशाळा किंवा प्रयोगशाळा म्हटलं जातं. अनेक रासायनिक अभिक्रिया असतील, भौतिक अभिक्रिया असतील ह्या देखील याच्यामध्ये घडतात. आता भौतिकदृष्ट्या जर बघितलं तर आपण पदार्थ गरम करतो किंवा पदार्थाला जी उष्णता देतो ती 3 प्रकाराने देतो. हे भौतिकशास्त्र आहे. जे पदार्थाला उष्णता देणं हे भौतिकशास्त्रामध्ये जातं. पदार्थाला 3 प्रकारे उष्णता दिली जाते. एक तळाकडून पदार्थाला उष्णता दिली जाते, त्या योग्य पदार्थ शिजवला जातो. दुसरी उष्णता ज्याला संवाहन असं म्हणतात, म्हणजेच पाणी किंवा वाफ यांच्यामधून पदार्थाला उष्णता दिली जाते आणि दुसरं म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये ठेवून पदार्थाला गरम केलं जातं किंवा उष्णता दिली जाते. आणि आता अलीकडे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये ज्या पद्धतीने आपण वापर करतो ते म्हणजे प्रेशर कुकर, ज्याला दाब देऊन पदार्थाला आगीचा दाब दिल्यामुळे आतलं पाणी उकळतं आणि त्यामुळे कमी ऊर्जा वाचते आणि कमी वेळेमध्ये पदार्थ पटकन बनतो. याला ही भौतिक झाली. अशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया होऊनही आपल्यामध्ये अनेक पदार्थ घडले जातात. सूक्ष्मजीवशास्त्र, जीवशास्त्र ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्या प्रयोगशाळेत, आपल्या ह्या स्वयंपाकघरात रोज होत असतो. आता एखादा पदार्थ आंबतो, पण जो पाव करायचा आहे, केक करायचा आहे, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा घातला जातो. तर हा बेकिंग सोडा कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण करायचं काम करतो आणि त्यामुळे पदार्थ हलका व्हायला मदत होते. सूक्ष्मजीवशास्त्र सुद्धा आपल्या स्वयंपाकघरात आपण रोज वापरतो. रोज रात्री जे आपण दह्याला विरजण लावतो त्याला सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हटलं जातं. कारण दूध जेव्हा नासतं तेव्हा त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव तयार होतात. दही होतं म्हणजे दूध नासण्याची प्रक्रिया घडते आणि तेच दही आपण विरजण लावतो म्हणजे आपण रोजच्या रोज सूक्ष्मजीवांचा वापर करतो. आपल्याकडे फर्मेंटेशन करून म्हणजेच किण्वन ह्या प्रक्रियेमधनं सुद्धा आपण पदार्थ करतो. इडली, डोसा, ढोकळा ह्यासारखे पदार्थ ज्यामध्ये यीस्ट असतं, जे यीस्ट असेल किंवा त्याच्यामध्ये तयार होणारे सूक्ष्मजीव असतात हे त्याच्यामधला कार्बन डायऑक्साईड तयार करण्यासाठी साखर तयार करणारे घटक
नाश करतात आणि तिथे कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण होतो आणि त्यामुळे पदार्थाला आंबट चव येते आणि ते पदार्थ आंबतात. जसं पदार्थ आपल्या हातून चांगला घडण्यासाठी त्यामध्ये घालायची मोजमाप आपल्याला माहिती पाहिजे, तसंच त्या पदार्थामागचं विज्ञान जर आपल्याला कळलं तर आपण खूप अचूक पद्धतीने पदार्थ करू शकतो. आता तिला कला म्हटलंय. कला म्हटल्यानंतर ती तुम्हाला आज सांगितलं की उद्या जमेल असं नसतं. कुठल्याही कलेसाठी सातत्यपूर्ण सराव हा अत्यंत आवश्यक असतो. मग सातत्यपूर्ण सरावाने केलेला प्रकार तुमचा पदार्थ प्रत्येक वेळेला उत्तमच होणार. आता आपल्या हिंदू संस्कृतीत एकही असं घर नाही की जिथे पुरणपोळी वर्षातनं एकदा तरी होत नाही. पण पुरणपोळी हा प्रकार मी तुम्हाला सांगून किंवा एखाद्याकडनं ऐकून, एखाद्याचं बघून जर तुम्ही केलात, तर तुम्हाला तसाच्या तसा नाही जमणार. कारण त्यासाठी त्यासाठी सातत्य असणं गरजेचं आहे, सराव असणं गरजेचं आहे आणि पुरणपोळीसारखा प्रकार हा अलवारपणे आपल्या आई-आजीकडनं शिकण्याचा प्रकार आहे. जो कुठल्याही YouTube चॅनलवर तुम्ही बघितलं, एवढं-एवढं केलं की मला पुरणपोळी करता येते, तर नाही. तुम्हाला 10-12 वेळा जेव्हा सराव कराल, त्यावेळेला तुम्ही उत्तम पद्धतीने पुरणपोळी करू शकता. पदार्थ करत असताना अनेक विशेषणं मगाशी म्हटलं तसं वापरतात. आता फोडणी म्हटलं की ती तडतडली पाहिजे आणि ती पदार्थाला झपकन बसली पाहिजे. तरच तो पदार्थ नजरेला दिसायला चांगला दिसतो आणि मग जिभेला चांगला लागतो. कुठलाही पदार्थ बनवल्यानंतर आपली जीभ चाखायच्या आधी आपण नजरेनेच आपल्याला समजतं की हा पदार्थ कसा असणार आहे आणि म्हणून म्हणतात की आधी डोळ्यांनी पदार्थ चाखला जातो आणि मग जिभेने चाखला जातो. काही जण अशी आहेत की त्यांना फक्त पदार्थ बघून समजतं की त्याच्यामध्ये काय कमी आहे. काही जणांना वासावरनं कळतं की पदार्थामध्ये मीठ कमी आहे. पण काही जणांना चाखल्यावर कळतं. आता देवाला दाखवायचा नैवेद्य असेल, तो आपण चाखून ठेवत नाही. मग त्यामुळे दुसऱ्या प्रकारात जे मोडतात, ज्यांना चाखल्यावर कळतं, त्यांची पंचाईत होते. पण ज्यांना बघून किंवा वासावरनं समजतं, अशा गृहिणींना सुगरण असं म्हटलं जातं. आता सुगरणीच्या व्याख्या मगाशी म्हटलं तसं फार वेगवेगळ्या आहेत. जिला 10-15 माणसांचा किंवा 100 माणसांचा स्वयंपाक करता येतो, तीच सुगरण असं काही नसतं. रोजचा 2 माणसांचा स्वयंपाक पण जिला मोजकाच आणि नीटनेटका करायला जमतो ना, ती खरी सुगरण. कारण 10 माणसांचा स्वयंपाक करायला जेवढी ताकद लागते, जेवढी मेहनत लागते, जितकी तयारी करावी लागते ना, तितकाच स्वयंपाक 2 माणसांचा करताना सुद्धा तितकंच जीव तिला त्याच्यामध्ये ओतावा लागतो. त्यामुळे जसं 10 माणसांचा स्वयंपाक करणारी सुगरण होते, तसं 2 माणसांचा व्यवस्थित स्वयंपाक करणारी स्त्री सुद्धा सुगरणच असते. घरामध्ये उरलेला एखादा पदार्थ फुकट जायच्या अगोदर त्याचं चांगलं काहीतरी करून घरच्यांना खाऊ घालणारी स्त्री म्हणजे सुगरण. आता घरामध्ये पोळी उरली असेल, तर त्याचा पोळीचा लाडू असेल, फोडणीची पोळी असेल किंवा काही ना काही पदार्थ करून ते पदार्थ बनल्यानंतर तो पहिला शिळा होतो आणि शिळा झाल्यानंतर तो फुकट जातो. ह्या मधल्या फुकट जाण्याच्या आधीची जी शिळं होण्याची प्रक्रिया आहे, तिथे आल्यानंतर पदार्थ शिळा होऊन फुकट जाण्याच्या अगोदर त्याचं काहीतरी चांगलं करून खाऊ घालते, ती खरी सुगरण. ज्या वेळेला आता कधी-कधी असे पदार्थ बिघडलेले असतात, पण तो बिघडलेला पदार्थ कळला, की पण समोर पाहुणे आलेत पण पदार्थ बिघडलाय, पण काहीतरी वेगळं करून जिला पटकन देता येतं ना, ती खरी सुगरण. एका वाचलेल्या पुस्तकामध्ये त्यांनी 2 उदाहरणं दिली होती, की बिघडलेला पदार्थ त्यांनी कशा पद्धतीने चांगला करून दिला. एकीने ढोकळा बनवला, पण त्यात ती मीठ घालायला विसरली. आता बिना मिठाचा ढोकळा खायला चांगला लागणार नाही. मग अशा वेळेला तिने जी फोडणी बनवतो आपण, ज्याच्यात साखर घालतो, पाणी घालतो आणि ती फोडणी ढोकळ्यावर होतो, त्याच पाण्यामध्ये तिने मीठ घातलं, तशा पद्धतीने दिला. त्यानंतर त्याने अजूनही एक उपाय सांगितला, की जर तुमच्या बाजूनं असं मीठ घालायचं राहिलं असेल, तर अशा वेळेला ढोकळा पूर्ण कुस्करायचा. मग त्याच्यावरती कढईमध्ये थोडंसं तेल घालून तो परतायचा मीठ घालून आणि मग वरनं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून एक वेगळा प्रकार म्हणून पण तुम्ही देऊ शकता. नाव तुम्हाला जे हवं ते देऊ शकता. कधी-कधी घाई गडबडीत आपण गुलाबजाम करतो आणि पाक आतपर्यंत शिरत नाही. मग असे घट्ट झालेले गुलाबजाम खायला आवडत नाहीत. मग अशा वेळेला मिल्कमेडचा वापर करून इन्स्टंट रबडी तयार करता येते. मग ही रबडी पहा, गुलाबजामचे 2 भाग करायचे आणि त्याच्यावर ओतून रबडी विथ गुलाबजामुन म्हणून सुद्धा देऊ शकतो. आणि ह्यामध्ये आपल्याकडनं गुलाबजाममध्ये पाक घालायचं किंवा आत शिरायचं राहिलंय हे कोणाला लक्षात येत नाही. जनरली कसं असतं, की लोकं खातात, पण समोर काही नाही, "हां, छान झाले." पण नंतर म्हणतात, "जळ्या गुलाबजामच्या आतमध्ये पाक पण गेला नव्हता. काय गुलाबजाम केले?" मग अशा वेळेला आपल्या लक्षात येतं, की आपली काहीतरी चूक झाली. मग ती चूक निस्तारता जिला येते ती सुगरण आणि तिच्याकडे असलेलं पाककलेचं कसब हे उत्तम आहे, असं म्हटलं जातं. अनेक वेळेला पदार्थ आपण ज्या वेळेला करत असतो, त्यावेळेला सगळ्याच गोष्टी आपल्याला पटकन येतात असं नसतं. एखादा पदार्थ आपल्याला माहीत नसतो. कधी-कधी काही पदार्थ असतात त्याची आपल्याला कुठेतरी त्याच्या काहीतरी आठवणी जोडलेल्या असतात. आता मला आठवतं, की लहानपणी मी जेव्हा माझ्या आजीला बघायची, ती पूर्ण कमरेत वाकली होती, तरी पण ती स्वयंपाकघरात सतत काही ना काहीतरी करत असायची. आणि कायम तिच्या तोंडात एक वाक्य असायचं, ते म्हणजे पानाला वाड्याच्या डाव्या बाजूचे
जे घटक आहेत ते घरामध्ये कायम असले पाहिजेत. कारण पाहुणा रावणा काही सांगून येत नाही आणि आलाच तर पटकन पुढे करायला आपल्याकडे काहीतरी असलं पाहिजे. मग अशा वेळेला मला आठवते की माझ्या लहानपणी घरामध्ये अनेक प्रकारची लोणची, चटण्या, मेथकूट असेल असे अनेक पदार्थ घरामध्ये असतील. कारण डाव्या बाजूला लावायला काही नसेल तर एक दिवशी दह्यात कालवलेलं मेथकूट तरी नक्कीच असायचं, पण पानाची डावी आणि उजवी बाजू ही पूर्णपणे भरलेली असायची. असं कधीच नव्हतं की फक्त भात, भाजी आणि पोळी भात एवढंच, आमटी पोळी एवढंच आम्ही खाल्लंय, असं कधीच लहानपणात झालेलं नाही. पण आज मात्र ज्या चटण्या असतील, लोणची असतील ह्याची जागा आपल्याकडे अनेक सॉसेसनी घेतली. त्यामुळे आपल्याला हे सगळे पदार्थ बनवण्याची गरज वाटत नाही. आणि पहिल्या काळामध्ये ज्यावेळेला पदार्थ बनवायचे त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेशन वापरत नव्हते. त्यामधलं नैसर्गिक प्रिझर्वेशन म्हणून फक्त त्याच्यामध्ये असणारं लोणच्यामध्ये तेल हे जास्ती ठेवलं जायचं, जेणेकरून लोणचं खराब होऊ नये. असे अनेक प्रकार होते की जे पूर्वी पारंपरिक पद्धतीने करायचे. तीच लोणची आज बाजारात कुठल्याही सीझनला मिळतात, पण ती आपल्याला खाऊशी वाटत नाही. कारण त्याच्यामध्ये असलेलं सायट्रिक ॲसिड आणि सोडियम बेन्झोनेट हे फक्त पदार्थाला आंबटपणा देण्याचं, पदार्थामधला गॅस कमी करण्याचं काम करतं. पण त्याची मूळची चव जी असते ना, ती हे पदार्थ 2 प्रिझर्व्हेटिव्हमुळे मूळची चव जाते आणि म्हणून आपल्याला ते लोणचं एखाद वेळेला खाल्लं की बरं वाटतं. कायमस्वरूपी खायला आवडत नाही. तेच आपण घरगुती केलेलं लोणचं रोज जरी खाल्लं तरी त्याचा त्रास आपल्याला होत नाही. जसं पदार्थ आपण करतो तसं पदार्थ मांडण्याची पण एक कला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत पान वाढण्याला फार विशेष महत्त्व आहे. लिंबू कुठे असावं, लोणचं कुठे असावं, गोडाचा पदार्थ कुठे असावा, याला फार महत्त्व आहे. आजकालच्या नवीन जीवनशैलीनुसार आपण स्वीट डिश म्हणून गोड पदार्थ नंतर खातो. पण खरं भारतीय संस्कृतीनुसार आणि आयुर्वेदानुसार गोड पदार्थ हा सर्वप्रथम खावा असं सांगितलं. कारण ज्यावेळेला आपल्याला भूक लागलेली असते त्यावेळेला आपल्या पोटामध्ये पाचक रस मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आणि अशा वेळेला खाल्लेला गोड पदार्थ हा चांगला पचतो. कारण गोड पदार्थ पचायला जड असतो. अशा अनेक गोष्टी आहेत जे आयुर्वेद असेल, संस्कृती असेल आणि पाककला ह्यांचा त्रिवेणी संगम आपल्या भारतामध्ये बघायला मिळतो. आपल्याकडे विशेष ऋतुमानानुसार पदार्थ बनवतात. अनेक पदार्थ ऋतूनुसार मिळतात किंवा ऋतूनुसारच बनवले जातात. त्याच्यामागे विज्ञान आहे म्हणून ते तसे बनवतात. एक म्हण आहे की आषाढ तळून खावा, श्रावण भाजून खावा आणि भाद्रपद उकडून खावा. कारण आषाढ महिना हा उन्हाळा संपून पावसाळ्याच्या तोंडावर आलेला असतो आणि अशा वेळेला खाल्लेले पदार्थ शरीरामध्ये कफ निर्माण होऊ नये म्हणून तळलेले पदार्थ खावे असं सांगितलंय. आणि तळलेले पदार्थ आपण आषाढ महिन्यामध्ये खातो आणि तिथून पुढे आषाढ एकादशीपासून आपल्याला चातुर्मास चालू होतो आणि चातुर्मासात अनेक उपवास असतात आणि ह्या उपवासामध्ये आपलं शरीर हे नॅचरली डिटॉक्स होतं. म्हणजे आता आपल्याला डिटॉक्स ड्रिंक प्यावं लागतं सकाळी उठल्यावर. पण पूर्वापार आपल्या पूर्वजांनी जे काही नियम दिले त्यानुसार जर आपण आपली जीवनशैली ठेवली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं डिटॉक्स घ्यावं लागत नाही. कारण उपवास करतो म्हणजे आपण आपलं शरीर पूर्णपणे डिटॉक्स करत असतो. मग श्रावण महिन्यामध्ये फक्त प्रचंड पाऊस असतो आणि अशा वेळेला आपला जठराग्नी पूर्णपणे मंद असतो आणि त्यावेळेला अनेक पदार्थ जर आपण जड खाल्ले तर ते पचणार नाहीत. म्हणून अग्नीवर भाजलेला पदार्थ हा पचायला खूप हलका असतो. म्हणून श्रावण महिन्यातले पदार्थ हे शक्यतो भाजून खावे असं सांगितलं जातं. त्यानुसार सुद्धा आपल्याकडे त्या ऋतूमध्ये ज्या भाज्या मिळतील, फळं मिळतील ते खावं असं आयुर्वेद सांगतं. कारण त्या सीझनमध्ये मिळालेला पदार्थ खाल्लं तर शरीराला ते जास्त पोषक असतं. आणि म्हणून आपल्याकडे पितृपक्षामध्ये मिळणाऱ्या भाज्या ह्या त्या सीझनला आपल्याकडे तयार होतात म्हणून त्या भाज्या ताटामध्ये असतात आणि इतर वेळेला त्या निषिद्ध म्हणून सांगितल्या जातात. तर त्याच्यामागचं विज्ञान हे असं आहे की त्यावेळेला ते पदार्थ त्या हंगामामध्ये तयार होतात आणि त्या हंगामात तयार झालेले पदार्थ जर आपण खाल्ले तर ते शरीराला पोषक असतात, चांगल्या रीतीने पचतात. म्हणून ते पदार्थ त्याच वेळेला खावेत. आता आपल्या सणांना अनेक प्रकारचे नैवेद्य बनवले जातात. प्रत्येक सणाची एक खासियत असते. गणपती म्हटले की उकडीचे मोदक केले पाहिजेत. गोपाळकाला म्हटलं की गोपाळकाला येतो. आता गोपाळकाला हा फक्त एक पदार्थ नाहीये, तर गोपाळकाला पदार्थ बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. कुणी त्याच्यामध्ये पोहे घालतं, पोह्याबरोबर खोबरं, गूळ, त्याच्यानंतर डाळिंबाचे दाणे, काकडी, भिजलेली चणा डाळ असं सगळं एकत्रित करून हाताने कालवून त्याच्यामध्ये दही घालून हाताने कालवलं जातं. असं म्हणतात की भगवान कृष्णाने हा प्रसाद स्वतःच्या हाताने कालवून सर्व सवंगड्यांना दिला. कारण त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सवंगडी हे गरीब घरातले होते. ते राजवाड्यात राहणारे नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे जे पदार्थ असायचे ते घेऊन यायचे आणि त्या सगळ्याचं एकत्रीकरण करून भगवान श्रीकृष्णाने त्याचा काला बनवला आणि तो भगवान श्रीकृष्णाने बनवला असल्यामुळे भगवंताच्या हातनं आपल्याला काहीतरी खायला मिळालं म्हणून त्याची गोडी खूप वेगळी लागते. म्हणून आजही काला हा चवीला उत्तम लागतो. पण त्याच्यामागचं कारण फक्त तो पदार्थ त्या सणाला करायचं त्याच्यामागचं कारण फक्त त्या शरीराला दही त्या
श्रावण महिन्यामध्ये दही खावं असं आयुर्वेद सांगतं, कारण इतर वेळेला दह्याने जितका आपल्याला कफ किंवा त्रास होतो तेवढं श्रावण महिन्यामध्ये होत नाही. म्हणून श्रावण महिन्यात दही खावं. तर ते दही आपल्या पोटात कुठल्या मार्गे जावं, तर अशा. म्हणून त्या सणाला त्या ह्याचं निमित्त करून आपल्या आयुर्वेदाने आपल्याला ते पदार्थ खायला सांगितले. त्याचबरोबर गोपाळकाला हा पदार्थ फक्त आयुर्वेदाशी किंवा त्या संस्कृतीशी जोडलेला नाहीये, तर एकत्रीकरण होतं. म्हणजेच काय, उच्च नीच भेदभाव विसरून सर्वांनी एकोप्याने राहावं असा संदेश देणारा पदार्थ म्हणून सुद्धा गोपाळकाल्याकडे बघितलं जातं. यानंतर प्रत्येक वेळा आपण दिवाळीला तळलेले पदार्थ खातो, कारण बाहेरचं हवा थंड असते आणि आपल्या शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. म्हणून त्या काळामध्ये तळलेले पदार्थ खावं असं आपल्याला आयुर्वेद सांगतो. पाककला आणि आयुर्वेदाची सांगड असल्याशिवाय हे पदार्थ कुठेही होत नाही. कुठलीही कला असू दे तर त्याला विज्ञानाची जोड असते, तशी परंपरेची जोड असते आणि आपल्या परंपरा ह्या शास्त्राशी बांधल्या गेल्या आहेत. म्हणून या सगळ्याचा त्रिवेणी संगम आहे असं म्हटलं जातं. आता आपल्याकडे हनुमान जयंतीला आणि रामनवमीला कायम सुंठवडा असतो. अनेक प्रकार आहेत मिठाईचे बाजारात, पण त्याच वेळेला सुंठवडाच का करतात? तर आपल्या थंडीमुळे आपल्या शरीरामध्ये जे कफ तयार झालेला असतो, त्या कफाचं विलयन व्हावं म्हणून सुंठ ही सगळ्यात गुणकारी असते. मग ती सुंठ आपल्या पोटात जावी म्हणून रामनवमीला आणि हनुमान जयंतीला सुंठवड्याचा प्रसाद करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. आणि सुंठ फक्त कफ नाही विलयन करत, तर आपली सुरकुतलेली त्वचा नीट करण्यासाठी सुद्धा सुंठीचा उपयोग असतो. आणि म्हणून ती सुंठ, गुणकारी सुंठ आपल्या पोटात गेली पाहिजे. म्हणून ती अशा मार्गे, प्रसाद आहे म्हणून आपण टाकत नाही, ती खाणार म्हणून ती अशा मार्गे पोटात जावी. इतकी आपली पाककला, आपलं शास्त्र आपलं समृद्ध आहे आणि म्हणूनच आपण ह्या अशा पद्धतीने पाककलेमधले बारकावे लक्षात घेऊन पदार्थ केले पाहिजे. ऋतुमानानुसार तर प्रत्येक ठिकाणी बदल होत असतात. प्रत्येक सणाला प्रत्येक पदार्थ का खावा असं सांगितलं जातं. जसं ही कला आहे, तर ह्या कलेला योगदान देणारे अनेक जण आहेत की ज्यांनी ह्या कलेसाठी काही ना काही करून ठेवलं नाही, ज्याच्यामध्ये अनेकांची नावं घेता येतील. पण सगळ्यात पहिलं नाव ज्यांचं येतं की ज्या वेळेला इंटरनेट नव्हतं, आज आपण इंटरनेट उघडलं आणि पटकन एखादा पदार्थ करायचं टाकलं नाव की आपल्यासमोर 1000 रेफरन्स व्हिडिओ येतात. पण एक काळ असा होता खूप मागे गेल्यानंतर, जेव्हा इंटरनेट नव्हतं, तंत्रज्ञान प्रगत नव्हतं, त्याही वेळेला पाककलेचे संदर्भ आपल्याला आढळतात किंवा एखादा पदार्थ करण्यासाठी ची माहिती उपलब्ध होती. आणि त्याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं ते कमलाबाई ओगले यांना. कमलाबाई ओगले खरं तर 4थी पर्यंतच त्यांनी शिक्षण घेतलेलं आणि त्यांना ज्या काही पाककृती येत होत्या हे त्यांनी त्यांच्या मुलीच्या साहाय्याने लिहून ठेवलेल्या होत्या. आणि त्याचं संकलन होऊन रुचिरा पुस्तक आज आपल्या सगळ्यांना दिसतं. 2 लाख सुनांची आई असा किताब त्यांना मिळाला होता. 2 लाख सुनांची आई अशासाठी म्हटलं जातं की एखादी नववधू जेव्हा घरी येते तेव्हा तिला सगळंच येत असतं असं नाही. कुठेतरी ती 20-22 वर्षाची असते. शिक्षण सोडून नुकतीच लग्न झालेली असेल तर स्वयंपाकघरात कधी पाऊलही ठेवलं नसेल, पण सासरी आल्यानंतर करावं लागतं. मग अशा वेळेला आई जवळ नसते. मग आईच्या भावनेने कुणीतरी जवळ आहे असं ह्या रुचिरा पुस्तकाच्या माध्यमातून झालं आणि म्हणूनच त्यांना 2 लाख सुनांची आई असं किताब दिला गेला. कमलाबाई ओगलेंचं शिक्षण 4थी पर्यंत त्यांनी मुंबईच्या SNDT विद्यापीठामधनं 4थी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांचा जन्म सांगलीमधल्या क्रांतिकारकांचं गाव कुंडल या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांचं लग्न सांगलीमधल्याच कृष्णाजी ओगले यांच्याशी झालं आणि नोकरी निमित्ताने कृष्णाजी ओगले यवतमाळ, सोलापूर, बेळगाव अशा ठिकाणी अनेक ठिकाणी वास्तव्याला होते आणि कमलाबाईंना विशेष पदार्थ करण्याची आणि खाऊ घालण्याची आवड होती. त्यामुळे त्यांनी ह्या प्रांतातले पदार्थ सुद्धा खूप लवकर आत्मसात केले आणि त्यांच्या अंगी असणाऱ्या ह्या गुणांना कुठेतरी वाव मिळावं असं त्यांच्या सासूबाईंना वाटलं आणि त्यांनी ह्याला प्रोत्साहन दिलं. आणि त्यांनी अशी कल्पना डोक्यात आणली की जर हे तुला येतंय तर त्याचे हे संदर्भ आहेत की कला दुसऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून पुस्तक प्रकाशन करायचं असं ठरलं. त्यावेळेला किर्लोस्करांच्या सखी मंच ह्या प्रकाशन संस्थेची निर्मिती झाली होती आणि त्या प्रकाशन संस्थेचं रुचिरा हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. पण हे पुस्तक प्रकाशित होत असताना सुद्धा त्याला अनंत अडचणी आल्या. जसं किर्लोस्करांनी हे पुस्तक आम्ही आमच्या सखी मंचतर्फे प्रकाशित करू असं सांगितलं नाही, पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही की जर ह्या पुस्तकाचा खप नाही झाला तर तुम्हाला आमच्या प्रकाशन संस्थेला 10,000 रुपये द्यावे लागतील. कमलाबाईंनी याला सुद्धा सहमती दिली, पण त्यांच्या सुदैवाने त्यांना पुन्हा कधीही अशी रक्कम देण्याची वेळ आली नाही. तर प्रकाशन सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाच्या 2100 प्रती विकल्या गेल्या आणि पुढे अल्पावधीतच त्याच्या 10,000 प्रती विकल्या गेल्या. पुढे ह्याच्या 2-3 आवृत्त्या काढून पुस्तक प्रिंटिंग करून वारंवार लोकांपर्यंत पोहोचलं आणि म्हणूनच या पुस्तकामुळे
कमलाबाई ओगले या सर्वांच्या घराघरामध्ये झालं. पूर्वीचा एक काळ असा होता की रुखवत जिथे मांडलेलं असायचं ना, त्या रुखवतात रुचिराचं पुस्तक हमखास ठेवलेलं असायचं. एखाद्या नववधूला भेट देण्यासाठी रुचिरा पुस्तक घेतलं जायचं किंवा हळदी कुंकाचं वाण लुटण्यासाठी रुचिरा पुस्तक असायचं. या रुचिरा पुस्तकामध्ये रोजच्या चटणी कोशिंबिरीपासून ते अगदी पंचपाक्वांनापर्यंत प्रत्येक पदार्थ अगदी अचूक मांडणीने आणि अचूक मापासहित कमलाबाई ओगलेने लिहिलाय. आणि ह्याच पुस्तकाच्या प्रसिद्धीमुळे कमलाबाई प्रत्येक घराघरात पोचल्या आणि त्यांचा कुंडल ते कॅलिफोर्निया असा प्रवास जगभर झाला. त्यानंतर त्यांना अनेक मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं. त्याचबरोबर दूरचित्रवाणीवरती त्यांच्या मुलाखती झाल्या. दूरदर्शनवरती त्यांच्या पाककृतींची प्रात्यक्षिकं दाखवली जाऊ लागली. अशा प्रकारे कमलाबाई ओगलेंचं मगाशी सांगितलं जसं कुंडल ते कॅलिफोर्निया प्रवास झाला आणि वयाच्या 86व्या वर्षापर्यंत त्यांची स्मृती उत्तम होती. त्यामुळे तोपर्यंत सुद्धा त्यांनी नवनवीन पदार्थ म्हणजे जसे जुने पदार्थ होते तसे नवीन जे पाश्चिमात्य पदार्थ आले ना, त्या पदार्थांना सुद्धा आत्मसात केलं. त्याचीही योग्य मोजमाप आणि अचूक प्रमाणासह ते ही रुचिरा भाग 2च्या माध्यमातून आपल्या सगळ्या वाचकांच्या भेटीला आलं. जसं कमलाबाई ओगलेंनी त्यांचं योगदान ह्या क्षेत्रासाठी दिलं, तसंच योगदान अनेकांनी दिलं आणि ह्या क्षेत्रामध्ये फक्त महिलाच नाहीत तर पुरुषांनी सुद्धा भरीव असं योगदान दिलं. ज्यामध्ये विष्णू मनोहरांचं नाव घेतलं जातं आणि त्याचबरोबर मनीषा बसीन यांनी या पाककला क्षेत्रातलं एक अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून मनीषा बसीन यांच्याकडे बघितलं जातं. 3 दशकाहून अधिक काळ चाललेली त्यांची कारकीर्द आणि महत्त्वपूर्ण योगदान यामुळे पाककला क्षेत्राला एक नवीन व्यासपीठ मिळालं. ज्यावेळेला शाश्वतता म्हणजे सस्टेनेबिलिटी हा शब्द सुद्धा उपयोगात नव्हता किंवा उच्चारला जात नव्हता, त्यावेळेला शाश्वत जीवनशैली आणि त्या शाश्वत जीवनशैलीसाठी लागणारा आहार कसा असावा यावरती त्यांनी अनेक पाककृती केल्या होत्या. तसेच ITC हॉटेल्समध्ये त्या एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून कार्यरत होत्या आणि एका प्रमुख हॉटेल शृंखलेच्या कॉर्पोरेट शेफ बनणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. कमी ऊर्जेची बचत करून कमी वेळामध्ये पदार्थ कसा बनवावा हे सगळ्यात पहिलं ज्यांनी विकसित केलं त्यामध्ये नाव मनीषा बसीन यांचं अग्रगण्य ह्याच्यावरती येतं. तसंच इतर शेफ ज्या वेळेला आयाती वस्तूंवरती अवलंबून होते त्यावेळेला त्यांनी स्थानिक आणि हंगामी पदार्थांचा वापर करून पदार्थ करण्यासाठी समर्थन केलं. त्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होतो आणि स्थानिक शेतकऱ्यांना पाठिंबा मिळतो आणि त्याचबरोबर पाककलेतल्या नवनवीन संकल्पना देखील त्यांनी राबवल्या. द टॉवर्स क्लबमध्ये दररोज बदलणारा आणि स्थानिक हंगामी उत्पन्नावर आधारित मेन्यू म्हणजेच डेली चेंजिंग मेन्यू चालू करणाऱ्या त्या पहिल्या शेफ म्हणून ओळखल्या जातात. तसेच द ब्लू रेस्टॉरंटमध्ये त्यांनी केवळ महिला कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थापित केलेला ब्लॅकबोर्ड मेन्यू नावाने पहिल्यांदा त्यांनी ब्लॅकबोर्ड मेन्यू चालू केला आणि महिलांना पाककला क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी टाकलेलं हे त्यांचं महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. तसंच दिल्लीच्या विविध आणि बहुसांस्कृतिक खाद्य संस्कृतीवर देखील त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी देहल नवी नावाची एक नवी संकल्पना जन्माला घातली जी आज दिल्लीच्या खाद्य संस्कृतीचा एक भाग म्हणून ओळखली जाते. त्यांनी मिलेट्स म्हणजेच भरड धान्यांवरती विशेष करून भर दिला आणि स्थानिक उत्पन्न समाविष्ट करणाऱ्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे शाश्वत खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन मिळालं. त्यांनी वर्ल्ड असोसिएशन शेफ ऑफ सोसायटीच्या उपाध्यक्ष म्हणूनही काम बघितलंय. पाककला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यात त्यांना सस्टेनेबल शेफ ऑफ द इयर 2022 या पुरस्काराने देखील सन्मानित केलं गेलं. मनीषा भसीन या केवळ उत्कृष्ट खाद्यपदार्थ बनवत नव्हत्या तर शाश्वतता आणि महिलांच्या नेतृत्वासाठी नवीन मानकं प्रस्थापित करणाऱ्या पाककला क्षेत्रातील एक प्रसिद्ध शेफ म्हणूनही आज कार्यरत आहेत. मनीषा भसीन यांच्यानंतर जर विष्णू मनोहर पेशाने शेफ असणारे पण त्यांनी महाराष्ट्र खाद्य संस्कृतीला आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचवण्याचं काम हे विष्णू मनोहरांनी प्रामुख्याने केलं. त्यांच्या प्रत्येक प्रकारच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचा उल्लेख हा वारंवार होतो. तसेच त्यांच्या नावावरती अनेक विश्वविक्रम सुद्धा आहेत ज्यामध्ये 5 किलोमीटर लांबीचा पराठा बनवणं किंवा 3000 किलोची खिचडी बनवणं, 5000 किलोचा हलवा बनवणं असे अनेक विश्वविक्रम त्यांनी केलेत.
आणि अशा पद्धतीने बनवलेलं अन्न हे त्यांनी सामाजिक घटकांना वाटण्यासाठी आणि अन्न महोत्सवामध्ये तयार करून सामाजिक घटकांना वाटून सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. त्याचबरोबर त्यांनी ETV वरती असणारं मेजवानी परिपूर्ण किचन या कुकरी शोचं गेली 14 वर्ष त्यांनी अँकरिंग करण्याचं सुद्धा काम केलं आहे. अशा प्रकारे त्यांनी देखील या क्षेत्रामध्ये एक पुरुष असताना महिलांसाठी भरीव योगदान दिलं आणि त्यांच्याही रेसिपी महिलांसाठी अचूक ठरल्या गेल्या. त्यांचे आज YouTube चॅनल्स आहेत आणि कैक लाखावरती त्यांचेही फॉलोअर्स आहेत. आणि ह्या सगळ्यानंतर सगळ्यांची अगदी लाडकी असणारी ती म्हणजे मधुरा बाचल, मधुराज रेसिपी. आज YouTube उघडल्याने एखादी रेसिपी करायची म्हटली की जिचं नाव सगळ्यात पहिलं येतं ती म्हणजे मधुरा बाचल. जिने 2009 साली पहिल्यांदा तिच्या मधुराज रेसिपी या YouTube चॅनलची सुरुवात केली. तिला डिजिटल युगातली खाद्य प्रणेती म्हणून सुद्धा सन्मानित केलं जातं, कारण डिजिटल प्लॅटफॉर्मवरती भारतातले पदार्थ आणणं, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे पदार्थ आणणारी ती पहिली शेफ म्हणून तिला गौरवण्यात आलंय. त्यानंतर तिचे जे काही व्हिडिओ आहेत ते जसे मराठी भाषेत आहेत तसे इंग्लिश आणि हिंदी या तीनही भाषांमधनं तिचे व्हिडिओ प्रसारित होतात आणि म्हणूनच तिला त्रैभाषिक खाद्य निर्माती अशी सुद्धा पदवी दिली गेलेली आहे. तिचे आजच्या घडीला तिच्या मधुराज रेसिपी मराठी चॅनल ह्या चॅनलचे फक्त एका चॅनलचे 7 लाख मिलियन सबस्क्रायबर आहेत. त्याचबरोबर तिने 3,000हून अधिक अशा आपल्या महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीच्या व्हिडिओ तिच्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. अशा प्रकारे विश्वविक्रम तर तिने केलाच आहे, पण त्याचबरोबर तिने तिच्या मधुराज रेसिपी ह्या मराठी चॅनलच्या माध्यमातून अनेक महिलांना प्रेरणा देणं किंवा शाश्वत जीवनशैलीशी बांधलं गेलं आणि व्यवसायाकडे कसं महिलांनी पाककला हे फक्त घरात जेवण बनवते, मला काहीच येत नाही असं ज्या महिलांना वाटतं त्यांच्यासाठी एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम मधुरा यांनी केलं. आणि म्हणूनच अनेक वेळेला अनेक मुलाखतींना, अनेक कार्यक्रमांना त्यांना ज्युरी मेंबर म्हणून बोलवलं जातं. त्यांचं त्या क्षेत्रामधलं काम हे सगळ्यात मोठं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलंय, ज्यामध्ये डिजिटल प्रणेत्या, खाद्य संस्कृती आणि YouTube वरती त्यांची आजपर्यंत जेवढ्या त्यांनी रेसिपीज 3,000 टाकल्यात ह्याच्याशी रिलेटेड त्यांची 12हून अधिक पुस्तकं प्रकाशित झालेत, जी Amazonवर सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांच्या यादीमध्ये येतात. असे अनेक विश्वविक्रम त्यांच्याही नावावरती नोंद आहेत. आणि असे योगदान देणारे अनेक जण आहेत की ज्यांची पुस्तकामध्ये उल्लेख आढळतो, पण असे अनेक जण आहेत की ज्यांचा उल्लेख आढळत नाहीत, पण त्यांचंही योगदान बहुमूल्य आहे. ते म्हणजे प्रत्येक घरात काम करणारी गृहिणी. तिचं योगदान निश्चितच आहे. तिचं कुठल्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती चॅनल नसेल, तिचं कुठलंही पुस्तक नाहीये, पण तरीही ती तिच्या रोजच्या स्वयंपाकात तिचं योगदान देते आणि तिच्या घरच्यांसाठी चविष्ट अन्न बनवते. ती तिची कला जोपासत असते. अनेक वेळेला म्हटलं जातं की जेवणच करते ना काय करते, तर असं नाहीये. ती पण एक कला आहे आणि ती कला अशी नाहीये की जसं संगीत असं म्हटलं जातं की संगीत ही कला अशी आहे, जर एखादी स्त्री गरोदर असेल आणि ती गाणं म्हणणारी असेल तर तिच्या गाण्याचे जे हे संस्कार असतात ते त्या गर्भावर होतात आणि येणारं मूल सुद्धा उत्तम गाणं म्हणतं. पण पाककला ही अशी काही तुम्हाला ह्याच्यातनं मिळत नाही, गर्भावरती संस्कार होणे. त्यासाठी तिचा ध्यास असावा लागतो, सराव करण्याची. आणि पदार्थ बिघडला की त्याच्यापासून राहू दे आता मला नाही जमत मी सोडून देते असं म्हटलं तर ती कला तुम्हाला जोपासता येत नाही. त्यासाठी सातत्य कायम लागतं आणि ते ज्यांच्याकडे असतं त्यांना ह्या कलेतले कलाकार म्हणजे सूपकार असं म्हटलं जातं. मगाशी जे सूपशास्त्र याचं वर्णन केलं, तर सूपशास्त्र असं म्हटल्यानंतर सूप हा शब्द आपल्यासमोर लगेच येईल की आता आपण जे गरम पेय सूप पितो ते डोळ्यासमोर येण्याची शक्यता जास्त असते. पण खरं मराठीमध्ये सूप हा शब्द स्वयंपाक ह्या अर्थी घेतलाय आणि स्वयंपाकामध्ये कुशल कारागीर जो असतो त्याला सूपकार असं म्हटलं गेलंय. आणि ह्या पाककलेतील जे कलाकार आहेत त्यांना सूपकार म्हटलं जातं. प्रत्येक कला ही माणसाला काही ना काहीतरी देऊन जाते. ज्याच्याकडे कला असते असं म्हणतात की ज्याच्या अंगात कला आहे ना तो कधी उपाशी मरणार नाही. मग ज्याला जेवण बनवण्याची कला येत असेल तो कसा उपाशी मरेल? जो दुसऱ्याचं पोट भरू शकतो तो स्वतः उपाशी नक्कीच राहणार नाही. कला फक्त तुम्हाला मानधन नाही देत तर त्याच्यामधनं आत्मसन्मान, मानसन्मान बरंच काही कला देऊन जाते. आता ह्या कलेमध्ये अनेकांचा प्रवास ऐकला आणि ह्या कलेमध्ये मी स्वतःही काम करते पाककलेत. तर माझा प्रवास काय आहे तो थोडक्यात फक्त सांगेन. 8 वर्ष नोकरी केली. नोकरी केल्यानंतर ज्यावेळेला तब्येत बिघडली म्हणून नंतर म्हटलं आता नोकरी सोडावी आणि घरी बसावं. पण 8 वर्ष काम केल्यामुळे शांत बसायचा गुण अंगात नव्हता आणि म्हणून मग आपल्याला काहीतरी येतं. तर काय येतं? तर जेवण खूप चांगल्या पद्धतीने बनवता येतं आणि म्हणून मग ह्या व्यवसायाकडे किंवा ह्या कलेकडे वळण्याचा ठरवलं. ज्यावेळेला मी नोकरी सोडली आणि ह्या कलेमध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला अनेकांनी मार्गदर्शन केलं, अनेकांनी पाठीवर कौतुकाची थापही दिली. पण त्याच वेळेला काही जणांनी असं
अरे चांगली नोकरी होती, चांगला पगार मिळत होता, ते सोडून कशाला हे करायचं? अनेकांनी असंही म्हटलं, की तुझी तब्येत किरकोळ आहे, तुला झेपणार आहे का करायला? मग त्यावेळेला असं झालं, की नाही, मला जमेल की नाही जमेल असं न म्हणता करून बघायला काय हरकत आहे, असं म्हणून चालू केलेला 4 वर्षाचा प्रवास आज यशस्वीपणे चालू आहे. आणि ह्यासाठी मला अनेक मार्गदर्शक लाभले, ज्यामध्ये अनेकांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये आपल्या ग्रामस्थ ज्या होत्या, त्या शकुंतला भागवत आजी. मी जेव्हा सुरुवात केली जेवण करण्यासाठी किंवा छोट्या-छोट्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेला सगळ्यात पहिलं जर माझ्याकडे टिफिन कुणाचा आला असेल बनवायला, तर भागवत आजींचा आला होता. आणि सगळ्यांनी मला असं सांगितलेलं, "बाई आजीला कुणाचंच काही आवडत नाही. सगळ्यांना नावं ठेवते." असं मला सांगितलं होतं आणि मला खूप भीती होती, की आजींना माझं आवडेल का? कारण माझ्यापेक्षा मोठ्या-मोठ्या माणसांनी दिलेलं सुद्धा त्यांना त्यात नावं ठेवत होत्या. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट की आजीनी माझ्या कुठल्याही पदार्थाला कधीच नाव नाही ठेवलं. जो पदार्थ उत्तम झाला त्याचं कायम कौतुक केलं आणि जो पदार्थ चुकला असेल, तर त्याने आधी मला विचारलं, की "हे तू कसं केलंस?" मी सांगितल्यावर त्यांनी मला सांगितलं, "हे तू असं केलंस ना, मग पुढच्या वेळेला असं करून बघ, ते तुला नीटपणे जमेल." अनेक असे पदार्थ असतील. साधी पुरी असते, ती फुगलेली राहावी ह्याच्यासाठी त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घाल. मग ती पुरी बघ कशी छान फुगलेली राहते. अशा अनेक छोट्या-छोट्या टिप्स त्या मला कायम देत होत्या. वय वर्ष 92 असताना सुद्धा त्यांचा जो उत्साह होता पदार्थ करण्याचा, तो बघून मला वाटलं, की आपण कुठेच नाहीयेत. 92व्या वर्षी थरथरणाऱ्या हाताने सुद्धा त्या त्यांच्या हातनं काहीतरी केलेलं मुद्दाम खायला द्यायच्या, की "हे बघ मी केलंय कसं वाटतंय?" म्हणजे इतकं त्यांच्याकडे त्या वयामध्ये सुद्धा त्या कलेसाठी समर्पितता बघून मला वाटलं, की नाही आपण राइट ट्रॅकवर चाललोय. कोणी काहीही बोलू दे, की जे चाललंय ते चांगलं चाललंय. आणि फक्त ते स्वतःपुरतं नव्हतं. जेव्हा कधी मुंबईतनं नीता काकू चिपळूणला यायच्या, तेव्हा आल्या-आल्या आजी पहिलं सांगायच्या, "मला अमृताने हे दिलं नव्हतं आणि ते खूप छान होतं. मला खूप आवडलं." संक्रांतीला मी आजींसाठी गुळपोळ्या घेऊन गेले. आता आपल्याकडे गुळपोळ्या करतात म्हणून ते मी त्यांना घेऊन गेले. तेव्हा आजी मला पटकन म्हणाल्या, "अगं मला दात नाहीत, मला नीटपणे चावता नाही येणार. पण असू दे, तू दिलीस ना, मी बघीन, भिजवून वगैरे खाईन." पण आजीने त्यातला एक तुकडा खाऊन बघितला नाही. पोळी खुसखुशीत होती आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं नाही. माझ्या हातात आणून पैसे दिले, "तू एका गुळपोळीचे किती पैसे घेतेस?" मी म्हटलं, "असं का विचारतात?" "नाही, मला जरा तू 4 गुळपोळ्या आणून दे. कारण बाकी सगळे जेव्हा गुळपोळ्या आणून देतात ना, त्या फार कडक झालेल्या असतात आणि त्या मला चावायला येत नाहीत. पण तू केलेली गुळपोळी जी आहे ना, ती खुसखुशीत होती. ती मला चावता आली, मला आवडली. तू मला जादाच्या 4 गुळपोळ्या आणून दे." ज्यावेळेला आजींना समजलं, की मी छोट्या-छोट्या ऑर्डर घेते, कधीतरी मोदकाची. "मग तू मोदक कसा करतेस? हाताने करतेस? एवढा वेळ नाही लावायचा. हात दुखत येईल अगं. त्याच्यापेक्षा पुरी प्रेसिंगचं मशीन घे, त्याच्यावरती पारी कर आणि पटपट मोदक कर." आणि हे सगळं करत असताना त्यांनी मला एक गोष्ट सांगितलेली, की "तुझ्या मोदकाचा आकार जर एकसारखा हवा असेल, तर प्रत्येक गोळीचं वजन करून घे. वजन करून गोळी घेतलीस, की तिचा आकार एकसारखाच येईल आणि तुझा मोदक सुद्धा एकसारखा दिसेल." त्यावेळेला आजींनी दिलेल्या त्या टिप्स मला आज व्यवसायामध्ये खूप चांगल्या उपयोगी पडतात. आज आजी नाहीयेत, पण त्यांची आठवण कायम आहे. म्हणजे त्यांच्या सुनेनी मला असं सांगितलं, की "आजीनं आमचं कधी कौतुक केलं नाही, इतकं तुझं कौतुक करते आजी." हे आम्हाला फार भरून येतं. तर बनवण्याची आवड मला माझ्या आजीपासून लागली. कारण आजी सतत काही ना काही करत असायची आणि ते बघून फार कुतूहल वाटायचं, की तो पदार्थ कसा करतात. मग त्या आजीला 100 प्रश्न विचारून तिच्याबरोबर बसून ती आवड निर्माण झाली होती. पण माझ्या हातनं केलेलं काहीतरी तिला खाऊ घालायच्या आधी माझी आजी गेली लहान वयात. त्यामुळे कुठेतरी ज्यावेळेला भागवताजींना मी जेवण वाढायची, त्यावेळेला मला असं वाटायचं, की मी माझ्या आजीसाठी करते. तर तितक्या चांगल्या पद्धतीने मी पोहोचवू शकले किंवा करू शकले. कायम आजीनी असं होतं, की एक आठवण म्हणून सांगते, की माझा वाढदिवस 26 मेला असतो आणि आजींचा 27 मेला. मला माहीत नव्हतं. पहिल्याच वर्षी जेव्हा मी गेली, तर मी आजींना जाऊन सांगितलं, की "आज हे केलंय तर तुम्हाला आजी केक आवडतो का?" रव्याचा केक केला होता. आजींना घेऊन गेले. म्हणाले, "आज काय आहे?" म्हटलं, "आज आजी माझा वाढदिवस आहे." आणि आजी पटकन बोलल्या, "काय सांगतेस की अगं उद्या माझा पण वाढदिवस आहे. बघ तुझा आणि माझा वाढदिवस पण एकत्र येतो." आणि त्यानंतर सुद्धा इतकं 92 वर्ष वयाच्या 90च्या आजीनं इतकं लक्षात ठेवलं होतं, की उद्या माझा वाढदिवस आहे म्हणजे आज अमृताचा वाढदिवस आहे आणि प्रत्येक माझ्या वाढदिवसाला त्यांना जे जमली ती भेटवस्तू त्यांनी त्यांच्याकडनं मला दिली होती. आणि अगदी जायच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझ्या प्रत्येक पदार्थाचं जर कुणी खरं कौतुक केलं असेल, मार्गदर्शन दिलं असेल, तर ते त्यांनी दिलं. आणि त्यांच्यामुळे मी ह्या व्यवसायामध्ये जर स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ शकले, तर फक्त त्यांच्यामुळे. कारण
त्यांनी मला आत्मविश्वास दिला की तू कर. एकदा मला पुरणपोळी विचारलं त्यांनी की तुला पुरणपोळी येते का? म्हटलं आजी मी करते, पण मला फारशी चांगली पुरणपोळी जमत नाही करायला. तर त्या बोलल्या असू दे, तू कशी करतेस ना तशीच्या तशी पुरणपोळी मला खायला घेऊन ये, मी खाईन कशी असेल तशी. तरी पण एरवी सगळेजण म्हणजे बोलले होते, की आजी प्रत्येक गोष्टीला नाव ठेवते. तिला कुणाचं काही खपत नाही. सगळं व्यवस्थित जागच्या जागी नीटनेटकं लागतं. पण तीच आजी मला कुठेतरी म्हटली, की "तू घेऊन ये. मी बघते ना तुला कशी जमत नाही. बाकी सगळं छान करतेस. पुरणपोळी का नाही जमणार तुला?" म्हटलं ठीक आहे. घाबरत-घाबरत पुरणपोळ्या केल्या. आजींना पुरणपोळी नेऊन दिली आणि आजी बोलले, "कोण म्हटलं, की तुला पुरणपोळी करता येत नाही? उत्तम केलीस आहेस. अगदी पूर्ण काठोकाठ पुरण भरून अगदी लुसलुशीत पोळी केलीस. इतकी छान पोळी केली आहेस. तुझ्या मनात भीती होती ना, त्या भीतीमुळे तुला जमत नव्हतं. कारण बाकी सगळे पदार्थ करायचे, पण पुरणपोळी कधी स्वतःहून करून बघितली नव्हती आणि डायरेक्ट करायला एकदम असं कधी मन धजावायचं नाही. कारण घरात सासूबाई होत्या किंवा आणि कोण असेल, तर ते मदत करायचे. मी एकटीनं असं कधी बनवलं नव्हतं. त्या मला बोलल्या, "का नाही जमणार? तुला जमेल. तुझ्या मनामधली भीती काढ आणि कर." ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं आणि आज मी जवळ-जवळ 100-200 सुद्धा पुरणपोळ्या अगदी सहजपणे करते. तर त्यावेळेला जी मनामध्ये भीती होती ती घालवायचं आणि एक आत्मविश्वास द्यायचं काम त्यांनी केलं नाही. आणि प्रत्येक कलाकाराला असा आत्मविश्वास आणि आशीर्वादाचा हात पाठीवर गरजेचा असतो आणि ते आपल्याला जेव्हा मिळतं ना, तेव्हा खूप छान वाटतं. जसं आजींनी मला मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं, तसं अनेकांनी केलं. असे ज्ञात-अज्ञात अनेक व्यक्ती आहेत. त्यानंतर माणदेशी संस्थेच्या अंतर्गत काम करत असताना आजपर्यंत जवळ-जवळ गेल्या 3.5 वर्षामध्ये मी 100हून अधिक ट्रेनिंग्स महिलांसाठी घेतली, ज्यामध्ये 1000 पेक्षा जास्ती महिलांना व्यवसायाच्या संदर्भात ट्रेनिंग दिली आणि सांगायला आनंद होतो, की त्यातल्या 150 महिलांनी स्वतःचे छोटे-छोटे उद्योग सुद्धा चालू केले. ही कुठेतरी अभिमानाची गोष्ट मला वाटते. असंच एकदा एक आठवण म्हणून सांगते, की आपल्या इथे देवघर आहे, तिथे मसाल्यांचं ट्रेनिंग लागलेलं. तिथे मी ट्रेनिंगसाठी गेलेले आणि संस्थेच्या नियमानुसार 55 वयापर्यंतच्या महिला या ट्रेनिंगमध्ये बसतात. पुढच्या महिलांना येऊन बघू शकतात, पण त्यांना कुठलेही प्रमाणपत्र देता येत नाहीत. तर तिथे पण साधारण एक 65 वयाच्या महिला आलेल्या आणि त्या एका बाजूला बसून अगदी सुरुवातीपासून प्रत्येक बारकावा असेल तो लिहून घेत होत्या आणि त्या सतत एकसारखं माझ्याकडे बघायच्या. त्यामुळे मला कुठेतरी वाटायचं माझं काहीतरी चुकतंय का? मला काही जमत नाहीये का? असं करत-करत मी 2 तासाचं ट्रेनिंग पूर्ण केलं. सगळ्यांचे चांगले अभिप्राय आले आणि त्या समोरनं उठून आल्या आणि मला अचानक आल्या आणि गुरुपौर्णिमेचा दिवस होता. त्या दिवशी ट्रेनिंग घेतलेलं समोर आल्या आणि अचानक माझ्या समोर वाकल्या. मी एकदम घाबरले. म्हटलं, "काय झालं?" "काही नाही," म्हणाले, "मी गुरु म्हणून तुला नमस्कार करते." म्हटलं, "अहो, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने खूप मोठ्या आहात. असं काय करताय?" तेव्हा त्या म्हणाल्या, की "कला ज्याच्या अंगामध्ये असते ना, तो मोठा असतो. आज मला जे येत नाही ते मी तुझ्याकडनं शिकले आणि जे तुझ्याकडनं शिकले, आज तू त्या गुरुस्थानी बसलीस म्हणून हा तुला नमस्कार." त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट सांगितली, की खरोखर हे कुतूहल प्रत्येकामध्ये असतं. लहान मुलात असतं असं नाही. त्या म्हणाल्या, की "माझं शिक्षण फार कमी झालंय. मला पदार्थ बनवायची आवड आहे." प्रत्येक मसाल्याचं पॅकेट आणलं, की त्याच्या मागे जे लिहिलेलं असतं ना, ते सगळं इंग्रजीत लिहिलेलं असतं. त्यामुळे ते काय आहे ते मला काही समजायचं नाही. ते कशा पद्धतीने बनवलंय, त्याला अचूक माप कसं असावं, मला कधीच काही कळलं नाही. आणि आज म्हणाले संस्थेच्या माध्यमातून असं प्रशिक्षण आहे म्हणून म्हणाले माझं वय नाही बसत, पण तरी पण मी आले. आणि म्हणाले, "मला इतकं आवडलं, तू इतकं चांगल्या पद्धतीने शिकवलंस." आणि म्हणाले, "त्याही व्यतिरिक्त मी तुला आज गुरु म्हणून नमस्कार का केला, की तुझा स्वतःचा व्यवसाय आहे. तू हे पदार्थ करून विक्री करतेस आणि हे सगळं करत असताना सुद्धा तू तुझ्या हातचं काहीही न राखता 100% आम्हाला दिलंस. सगळ्या टिप्स सहित दिलंस. जो व्यवसाय करतो ना, त्या म्हणाले स्वतःच्या हातचं एक तरी राखून ठेवतो. तू तेही राखलं नाहीस आणि सगळं दिलंस ना, त्याला गुरु म्हणतात. गुरु असाच असतो, जो त्याच्याकडे आहे ते सगळं देऊन मोकळा होतो, तो गुरु असतो." आणि त्यांनी त्यांच्या घरात बागेतल्या फुलांचा केलेला गजरा आणि खोबऱ्याच्या वड्या हे मला बक्षीस म्हणून देण्यासाठी आणलं आणि त्या बोलल्या, "ही गुरूला दिलेली गुरुभेट म्हणून तू घे." आणि म्हणून माझ्या आयुष्यात ती गुरुपौर्णिमा कायम लक्षात राहते. कारण हे महत्त्व किंवा हा मान-सन्मान जर मला कोणी दिला, तर तो त्या कलेने दिला आणि म्हणून ती कला आज मी पूज्य कला म्हणून मानते आणि त्याच्यातच माझं काम करण्याचं मी ठरवलं. ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं ना, की मसाल्याचं ट्रेनिंग द्यायला नाव वगैरे सगळं माहिती होतं. मला वाटलं, की एक 40-50 ची कोणतरी महिला येईल आणि आम्हाला ट्रेनिंग देईल. पण जेव्हा सकाळी तू आलीस आणि समोर बघितलं, तर 30-32 ची मुलगी दिसते. हिला खरंच येईल का? असं म्हणायला एक शंका माझ्या मनात होती. पण आज 2 तास संपूर्ण शिकल्यानंतर आणि इतकं सगळं समोर दिसतंय, त्याच्यानंतर मला कळलं, की वय लहान असलं तर एखाद्यामध्ये जर कला असेल, तर तो गुरुपदाला पोहोचतो. जसं म्हणाल्या त्यावेळेला उदाहरण देताना त्यांनी सांगितलं नाही, की चांगदेव मोठे होते, पण तरीही त्यांनी मुक्ताईला गुरु मानलं ना, त्यामुळे मला अजिबात मी कोणीच नाही म्हणाले त्याच्यापुढे, की तुला गुरु मानायला मला काहीच हरकत नाही. आणि
ह्या सगळ्या गोष्टींनी ह्या संस्थेमार्फत ट्रेनिंग देताना अशा बऱ्याच महिला मिळाल्या की ज्यांनी कायम कौतुकाची हात पाठीवरती ठेवलं नाही. आजचाही दिवस असा होता की आज इथे यायच्या अगोदर 1 तास अगोदर मी घरी आले. कात्रोळीला सकाळी नाचणी प्रोडक्ट्सचं ट्रेनिंग देऊन आले. आजच्या दिवशी मी ट्रेनिंगला येणार नाही असं मी सांगितलं होतं. पण त्यावेळेला संस्थेतनं सांगितलं आणि नाही मॅडम त्यांनी सांगितलं की तुम्ही हव्यात आहात आणि आम्ही तुमच्यासाठी वेळ ॲडजस्ट करतो. प्रत्येक वेळेला असं होतं की गावातल्या महिला असतील तर त्यांची काम उरकून येईपर्यंत वेळ जातो. म्हणजे आम्ही तिथे जाऊन पोहोचल्यानंतर सुद्धा ते येतात. मग आम्हाला थोडा वेळ थांबायला लागतं. आज असा दिवस 3.5 वर्षात पहिल्यांदा होता की मी जायच्या आधी 35च्या 35 महिला हजर होत्या. त्या फक्त एवढ्यासाठीच की आम्हाला त्यांच्याकडनं शिकायचं. जर त्यांना वेळेत घरी जायचं तर आम्ही वेळेवर येतो. नवरात्र असताना घरात प्रत्येकीचा घट असताना सुद्धा सगळ्या जणी 35च्या 35 महिला सकाळी 10:30 वाजता त्या ठिकाणी हजर होत्या. हा सन्मान आपल्याला एक कला देते. म्हणूनच म्हणतात की ज्याच्याकडे कला जी कला आपण जपतो तिला मना एक देव म्हणून पूजायचं असतं आणि त्या पद्धतीने मीच माझ्या कलेला अशा पद्धतीनंच समृद्ध करत गेले. अनेक जण ह्या प्रवासामध्ये भेटले. कुणी चुकीचं बोललं असेल तर ते सोडून दिलं आणि ज्यांनी कुणी कौतुकाची थाप पाठीवर दिली, ज्यांनी मार्गदर्शन केलं, ते चांगले विचार घेऊन आज 4 वर्ष म्हणजे ज्यावेळेला नोकरी सोडली त्यावेळेला सुरुवात कुठेतरी छोटी-छोटी होती. म्हणजे 1000-2000 ने केलेली सुरुवात आज 20,000चा टप्पा पार करून गेली. हे सांगताना सुद्धा खूप आनंद होतो. माझे वडील कायम असं म्हणायचे, की माझ्या पोरीला 2 माणसांचा तरी स्वयंपाक करता येईल का? आणि आज जेव्हा इतक्या मोठ्या ऑर्डर्स घेते, की बाबा हिने आज 20 किलोचं हे करून दिलं, तिने हे करून दिलं, असं आईकडनं ऐकलं की म्हणतात, माझा विश्वास बसत नाही, ती 2 लोकांचं तरी जेवण करेल की नाही, सासरी नीट राहील की नाही, असं मला म्हणाले खूप प्रश्न पडायचा. पण आज ऐकल्यानंतर अभिमान वाटतो. आणि आई-वडिलांना अभिमान वाटावा असं आपलं कार्य जर असेल ना, तर आपण योग्य मार्गावर आहोत असं मला वाटतं. आणि माझ्या बाबांना माझा अभिमान वाटला कारण माझ्याकडे ही कला आहे. आणि आज ह्याच कलेवरती माझे विचार मांडायला मला दिले. त्यामुळे मी देवस्थानचे पण मनापासून आभार मानते. माझ्या आजीने मला काही शिकवलं ते. त्यानंतर माझी ही कला जोपासण्यासाठी मला माझ्या घरातनंही तेवढंच सहकार्य मिळालं. कारण जेव्हा आपण एखादी वेगळी वाट निवडतो, तेव्हा सगळ्यात पहिला विरोध हा आपल्याला घरातनं होतो. पण मी नशीबवान आहे, की मला घरातनं कुठलाही विरोध झाला नाही. माझ्या सासूबाईंनी सुद्धा ह्याच क्षेत्रामध्ये काम केलं. फक्त त्यावेळची त्यांची ह्या क्षेत्रात काम करण्याची परिस्थिती थोडी वेगळी होती. ती 2 मुलं होती, त्यांना वाढवायचं होतं आणि म्हणून त्यांच्याकडे असलेल्या कलेचा उपयोग करून त्यांनी त्या 2 मुलांना उत्तम संस्कार देऊन वाढवलं. आणि आज मला आनंद होतो, की मुलीचं कौतुक आई-वडील निश्चितपणाने करतात. पण सुनेचं कौतुक सासू करताना थोडं आकडते. पण माझं कौतुक करताना माझी सासू कधीच आकडत नाही. मी केलेल्या पदार्थाचं स्टेटस माझ्या आधी तिने ठेवलेलं असतं. हा माझ्यासाठी नोबेलपेक्षा सुद्धा मोठा पुरस्कार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की जो आपला जोडीदार असतो त्याची साथ आपल्याला ह्या व्यवसायामध्ये अत्यंत आवश्यक असते. ज्यावेळेला मी सुरू केलं, त्यावेळेला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला सहकार्य करायला माझा नवरा कायम पाठीशी होता आणि आजही तो तितक्याच तत्परतेने माझी मदत करतो. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर परवाच 200 कंटेनर पोह्यांची ऑर्डर होती आणि सकाळी 9:30ला ती कुठल्याही परिस्थितीत द्यायची होती. त्याला सकाळी काम होतं, पण त्यावेळेला त्याने दुसऱ्याला फोन करून सांगितलं, की "माझं हे काम तू ॲडजस्ट कर जरा, आज बायकोला ऑर्डर आहे, तर तिला मला मदत करायची." कारण एवढ्या सकाळ-सकाळ कुठली बाई मिळत नाही. 2 बायका सांगितलेल्या, त्यातल्या 1 जण आल्या होत्या. मग अशा वेळेला त्यानेही मला खंबीरपणे साथ दिली. असं एक नाही तर अनेक प्रसंगात दिली. कुठे ऑर्डर पोहोचवायचं काम असेल, खोबरं खरवडून द्यायचं असेल, तर माझा हात दुखतो म्हणून अनेक वेळेला माझी ऑर्डर असेल, तर त्याचं काम ॲडजस्ट करून तो मला मदत करतो. सासूबाई सुद्धा त्यांना जमेल तशी मदत मला प्रत्येक वेळेला करतात, पण प्रोत्साहन अगदी पुरेपूर देतात, की "तू हे कर, तुला जमतंय ना, चांगलं आहे, कर." अनेक गोष्टीमध्ये कौतुक करतात. त्याचबरोबर माझी मुलगी शाळेत जायच्या अगोदर असेल किंवा शाळेतनं आल्यावरती असेल, जे काही माझं काम चालू असेल त्याच्यात तिला जितकी जमते तितकी मदत ती सुद्धा मला कायम करते. आणि म्हणून म्हटलं, की मला माझी कला जीवित ठेवायला ह्या सर्वांनी मदत केल्यानी आणि या कलेने मला सन्मान दिला, मान दिला आणि आज ह्याच कलेबद्दल मला तुमच्याशी बोलायला दिलं. त्यामुळे थोडंसं मला भावुक झाल्यासारखं झालं. पण गेली 2 वर्ष या व्याख्यानमालेत मी व्याख्यान दिलं. पण आज माझा स्वतःचा रोजचा विषय होता. तरी पण मला तुमच्यासमोर बोलताना फार दडपण आलेलं, की मला बोलता येईल का? नाही का? खूप सारी तयारी केली होती. आणि आज तुमच्यासमोर जे काही होतं ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. अनावधाने बोलताना काहीतरी चुकलं-माकलं असेल तर तुम्ही सगळेजण मोठ्या मनाने माफ कराल याची मला खात्री आहे. आणि शेवट करताना इतकंच सांगेन, की प्रत्येक कला महत्त्वाची असते. जसं चित्रकला असेल, नृत्यकला असेल, प्रत्येक कला आहे. त्याचप्रमाणे पाककला.
नृत्यकलेमध्ये घुंगरू असतील किंवा तालवाद्यांच्या साथीने ज्या वेळेला नृत्य होतं त्याचा आवाज कानाला आवडतो आणि मग त्याच्यावरती प्रतिसाद मिळतो. पण तुमच्या घरात शिजणारं जे अन्न असतं ना त्याचा रटरटण्याचा आवाज असेल किंवा तळण्याचा आवाज असेल हे सुद्धा एक मधुर संगीतच असतं. म्हणजे पाककलेमध्ये संगीत आहे, पाककलेमध्ये रंग सुद्धा आहेत. रंगभूमीवर कलाकार जेव्हा उभा राहून चेहऱ्याला रंग लावून काम करतो, पण घरामधले प्रयोगशाळेमध्ये काम करणारी, घरातल्या स्वयंपाकघराच्या रंगमंचावर वावरणारी ती स्त्री तिच्या डब्यामधलं हळद, तिखट, मीठ वगैरे असे रंग वापरून पदार्थाला लज्जत आणते. आणि त्यानंतर कलाकाराने जेव्हा त्याची कला सादर केली की टाळ्यांचा कडकडाट होतो. ती त्याची मनापासून दिलेली दाद असते. पण एखाद्या गृहिणीने घरामध्ये हेच रंग वापरून केलेला पदार्थ जेव्हा एखादी व्यक्ती खाते आणि मनापासून तृप्तीचे ढेकर देते ना, ती तिच्यासाठीची दाद असते, असं मला वाटतं. नुकताच आपल्याकडे एक चित्रपट प्रसिद्ध झाला दशावतार म्हणून. त्यामध्ये कोकणची भूमी वाचवा आणि आपली जी शाश्वत जीवनशैली आहे ती टिकून राहिली पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून आवाहन करण्यासाठी तो पिक्चर काढला गेला. तर जसं कोकणची जीवनशैली टिकली पाहिजे तशी आपली कोकणची खाद्य संस्कृती सुद्धा टिकली पाहिजे. कारण आज आपण आपलेच कोकणी पदार्थ फारसे विसरलोय. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मी निश्चितपणे हे सांगेन की जसं इतर संस्कृती टिकली पाहिजे तशी आपली खाद्य संस्कृती सुद्धा खूप समृद्ध आहे आणि ती सुद्धा जतन करणं हे आपलं काम आहे. त्या चित्रपटामधलं एक गीत आहे की नवरस मी उधळून या चरणी तुझ्या, मानून घे गोड ही रंगपूजा. तिथे नवरस आहेत, नवरंग आहेत. आपल्या ह्या पाककलेमध्ये सुद्धा 6 रस आहेत. त्याच्यामध्ये थोडासा बदल करते. षटरस या मिळूनी भोजनी तुमच्या, षटरस मी मिळविले भोजनी तुमच्या, मानून घ्या माझी गोड पोटपूजा. धन्यवाद. खूप छान अमृता, खूप छान मनोगत मांडलंस. आजच्या वक्त्या सौ अमृता जोशी आणि आजच्या आपल्या पाहुण्या, आपल्या ग्रामस्थ सौ मानसी जोशी यांना विनंती करते की त्यांनी श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम श्री कृष्णेश्वर विठ्ठल रुक्माई आणि श्रोत्यांना मी नमस्कार करते. आणि आज जो मला मनोगत व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. अमृता पाककलेबद्दल खूप छान बोलली, अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दात खूप सुंदर सांगितलं. शेवटी आनंदी जीवन जगण्यासाठी अन्न हे पोटात जावं लागतं आणि त्यामुळे अन्न खाल्लं की सुग्रास प्रथम श्रीदेव कृष्णेश्वर विठ्ठल रुक्माई आणि जमलेले सर्व श्रोत्यांना नमस्कार करते. आज मला जी मनोगत करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभारी आहे. अमृता आपल्यावर खूप छान बोलली. तिने खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, अगदी सहजपणे सांगितल्या. शेवटी जीवन आनंदी जगण्याचा मार्ग पोटातून जातो आणि पोट हे सुग्रास खाण्यामुळे आनंदी होते. त्यामुळे पाककला अत्यंत महत्त्वाची आहे. अमृताला तिच्या कार्यासाठी शुभेच्छा. आणि मला जे काही बोलायचं होतं ते अमृता सगळं बोलून गेली, त्याच्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. आणि आता सगळ्यांना भूक लागली पण असेल सगळं एवढं ऐकून. हो चला. रुक्मिणी पांडुरंग महाराज की जय, श्री कृष्णेश्वर महाराज की जय.